नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आकडी पौर्णिमा आणि त्यासाठी मी इकडे आता घालत आहे पुरण आणि नंतरच आता मला लगेच देवपूजा करून घेते आणि आज उंबरठा लेपन देखील करायचा आहे. तर चला बघूयात. हे करण्या अगोदर पहिला पिऊयात ब्लॅक कॉफी. त्यासाठी मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर सोबतच इकडे मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती मला आता कुकरला लावायची आहे. तर इकडे पाणी गरम झालेलं आहे. इकडे मी कपामध्ये कॉफी घेतलेली आहे आणि आता मी ब्लॅक कॉफी पिऊन घेते. तर इकडे आज जी माघ पौर्णिमा आहे, तर इकडे असे हे जे ज्वारीचे कुंटे असतात आणि आणखीन पण त्यासोबत काहीतरी येतात, तर हे आपण दाराच्या दोन्ही बाजूंना ठेवून उंबरठ्यावर ह्याची पूजा करतो. आणि सोबत गावाकडे ते 5 मातीचे गोळे वगैरे पण बनवतात. मला आठवतं मी अगोदर पण जी पूजा करत होते, आम्ही 5 दगडांची पूजा करत होतो, त्याला पांडव वगैरे म्हणून. तर बघूयात पुढं. आणि इकडे मी आज देव्हारा पूर्ण धुवून पुसून घेतलेला आहे. म्हणजे खूप टाईम झालं हे कापड वगैरे मी नव्हता काढला आणि रोज कामामुळे नाही जमत रोज तसं काढून हे करायला. त्यामुळे आज इकडे पूर्ण सर्व काढून पुसून वगैरे घेतलेलं होतं. आणि इकडे बघा मी रांगोळी काढून त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करत आहे. तर इकडे माझी देवपूजा झालेली होती. कशी वाटते तुम्हाला? ते खूपच प्रसन्न वाटतं जेव्हा असं स्पेशली काही महत्त्वाचे दिवस असतात, पौर्णिमा, अमावस्या किंवा काहीतरी, तेव्हा असं मस्त देवपूजा वगैरे करून सकाळ सकाळी खूपच फ्रेश वाटतं. तर आजही असंच खूपच छान वाटत होतं मला. तर खूप टाईम झाले मी उंबरठा लेपन देखील नव्हतं केलं. त्यामुळे इकडे मी घेतलेली होती हळद आज उंबरठा लेपन करण्यासाठी, कारण की कामामुळे रोज नाही वेळ मिळत हे सर्व करण्यासाठी. तर इकडे यामध्ये काही कापूर मी बारीक करून घातलेला आहे. त्यानंतर गंगाजल आणि गुलाबजल. तर मी हे कन्फर्म करूनच घेतलेलं आहे की हे नक्की ओरिजिनल गंगाजलच आहे ना, कारण की खूपदा डाऊट असतं, लोक नुसतं पाणी भरून ठेवून विकतात की काय. पण नाही, ज्यांच्याकडून मी घेतले त्यांनी मला म्हणजे पूर्ण सांगितलं की इकडून वगैरे मागवतात आणि आजच आलं आहे म्हणून. तर अशा प्रकारे गंगाजल, गुलाबजल त्यामध्ये मिक्स करून मी इकडे उंबरठा लेपन करत आहे. आणि असं म्हणतात की काही म्हणजे जरी रोज आपल्याला नसेल जमत, तर काही महत्त्वाच्या दिवशी जसं की गुरुवाराला, पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी वगैरे अशा दिवसाला आपण उंबरठा लेपन करू शकतो. तर त्यामुळे म्हणलं की आज पौर्णिमा पण आहे आणि वेळ पण आहे, कारण की आज सुट्टी होती. त्यामुळे म्हणलं की उंबरठा लेपन वगैरे करून घेऊयात. इकडे दरवाजा वगैरे पुसून घेतलं, कारण की आपल्या घरात जेव्हा ही लक्ष्मी येते ती दारातून येते, त्यामुळे आपलं दार स्वच्छ पाहिजे कधीही नेहमी. त्यामुळे दार वगैरे पुसून घेतलं आणि त्यावर मी हळदीने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. स्वस्तिकचं चिन्ह हे खूपच शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये. त्यामुळे इकडे स्वस्तिकचं चिन्ह काढून घेतलं. त्यानंतर हे जे ज्वारीचे खुंटे होते त्याची देखील पूजा करून घेतली. आता मी इकडे ज्वारीचे खुंटे म्हणते, मला नाही माहीत तुमच्या इकडे काय म्हणतात किंवा काय प्रॉपर वर्ड आहे याला, पण आम्ही अगोदरपासून ज्वारीचे खुंटेच म्हणतात. त्यामुळे इकडे ॲक्च्युली वारा खूप होता, त्यामुळे हे थोडंसं हालत होतं, पडत होतं आणि त्यामुळेच बघा इकडे थोडीशी म्हणजे रांगोळी पण बिघडलेली आहे, कारण की ते पडलं होतं रांगोळीवर. तर असू द्या. इकडे रांगोळीला वगैरे हळदी कुंकू अर्पण करून घेतलं आणि मला कलरची रांगोळी काढायची होती. पण त्याचं कसं होतं माहिती आहे का, की हे फरशींमध्ये असं मध्ये गॅप आहे, तर ते खाली कलर वगैरे अडकून बसतं आणि ते नाही छान दिसत परत. त्यामुळे मी इथे कलर वगैरे नाही घातलेली आहे. अशीच पांढरी रांगोळी काढलेली आहे, त्यावर हळदी कुंकू वगैरे अर्पण केलेलं आहे. तर आता इकडे पूजा झाली होती आणि मी लागले होते स्वयंपाकाला. तर मी विचार केला होता की पुरण घालायचं, कारण की संक्रांतीला देखील एकादशी होती. त्यामुळे मी संक्रांतीला पुरण नव्हता घातला, कारण की एकादशी मग मी खाऊ शकत नव्हते आणि माझे हजबंड पण गोड वगैरे नाही खात जास्त. मग त्यामुळे मी एकादशीला म्हणजे एकादशीला पुरण नाही घातला. त्यामुळे आज पुरणाचा सर्व थाट केला होता. तर इकडे मी करून घेत होते येळवण्याची आमटी. तर काही ठिकाणी याला कटाची आमटी असं वेगवेगळ्या नावाने ओळखतात या आमटीला. तर खूपच टेस्टी लागते आणि मला तर जाम आवडते. त्यामुळे इकडे पुरण करतानाच हरभऱ्याची थोडीशी डाळ आणि तीच हरभरा शिजवून घेतली पाणी पण मी साईडला घेतलं होतं, त्याची इकडे पटकन आमटी बनवून घेतली. त्यानंतर लागले भाजीच्या तयारीला. कणिक वगैरे तिंबून झालेली होती. आता इतका वेळ झाला आणि थोडीशी भूक पण लागली होती, त्यामुळे आणखीन पोळ्या वगैरे व्हायच्या होत्या. मग म्हणलं पटकन इकडे दुधाचा चहा पिऊयात, कारण की सकाळी फक्त ब्लॅक कॉफी घेतलेली होती. तर इकडे त्यानंतर मी घेतले भजी बनवायला. तर ॲक्च्युली हात आता घाण करायची म्हणजे बिलकुल इच्छा नव्हती, त्यामुळे मी चमच्यानेच पीठ वगैरे हे काढून घेतलं भजीचं. तर इकडे भाजी माझी झालेली होती आणि खूपच छान झाली ती भाजी, दिसायला पण आणि चवीला पण. त्यानंतर इकडे कढईत तेल वगैरे तापून घेतलं आणि लागले भजी बनवायला. तर हे भजीमध्ये ॲक्च्युली मी ओवा वगैरे आणि सर्वच घातलं होतं, म्हणजे कांदा, कोथिंबीर, जिरे, मीठ, तिखट. त्यामुळे भजीचे एकदम जे फ्लेवर्स म्हणतात ना, ते सगळे आले होते आणि खूपच टेस्टी झालं होतं. ओव्यामुळे स्पेशली भजी खूप छान लागते. तर इकडे मी पटापटा भजी करून घेतले. त्यानंतर पापड वगैरे तळून घेतले.
आणि ॲक्च्युली थोडासा लेट झाला होता मला, कारण की आज संडे होता म्हणून उठायला पहिला तर थोडा लेट झाला. त्यानंतर मी पूजा वगैरे केल्यानंतरच लागले स्वयंपाकाला, त्यामुळे इकडे भूक जाम लागली होती. पटापट इकडे म्हणलं की सर्व स्वयंपाक करून घेऊयात. भात वगैरे माझं लावून झालेलं होतं आणि आता जे काही राहिलं होतं ते मी करून घेत होते लास्ट मोमेंटला. आणि आता होतं मेन टास्क, ते म्हणजे पोळ्या बनवण्याचं. कारण की मी इतका अगोदर नव्हते बनवत लग्नाच्या अगोदर पोळ्या वगैरे, त्यामुळे मला इतका परफेक्ट नाही जमत पोळ्या. मी लास्ट टाईम एकदा ट्राय केलं ते तेव्हा बिघडल्या होत्या. आणि ह्यावेळेस ॲक्च्युली काय झालं की माझं पुरण नीट बारीक झालं नव्हतं. मी कारण की ते पुरणपात्रामध्ये न करता डायरेक्टच चमचाने त्याला स्मॅश करून घेतलं होतं. पण एंड ऑफ द डे छान झालं सर्व. पोळ्या गोड वगैरे झालते, चवीला पण छान झालते. त्यानंतर असं मी पूर्ण इकडे भजी पापड वगैरे सर्व निवदाचं ताट तयार केलं. बाहेर च्या पूजेला नैवेद्य दाखवलं. त्यानंतर मंदिरात म्हणजे देवघरात देखील नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मी बसले जेवायला. तर असा होता आजचा व्लॉग. तर स्वयंपाक करायला ॲक्च्युली मला असं वाटतं की स्वयंपाक एक स्किल आहे आणि मी आता हळूहळू ती स्किल डेव्हलप करत आहे. तर आजचा हा पौर्णिमेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा. तर पौर्णिमेला संध्याकाळी घराबाहेर दिवा लावा म्हणतात, त्यामुळे मी इकडे संध्याकाळी दिवा लावून घेतलेला आहे. आणि दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू.